मानवी हक्क अभियानाची राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न। बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील केंद्रीय कार्यालयात मानवी हक्क अभियानाची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली। बैठकीत राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक प्रश्नांसह अन्याय अत्याचाराच्या घटनांवर सखोल चर्चा करण्यात आली। मानवी हक्क अभियानाची स्थापना 1990 साली कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून केली। सध्या प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमीन कास्तकारांच्या नावे करणे, दलित विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण, महिला अत्याचाराविरोधी लढा आदी सामाजिक प्रश्नांवर अभियान काम करत असल्याचे सांगण्यात आले। बैठकीत बीड जिल्हाध्यक्षपदी विष्णू बप्पा मुजमुळे यांची निवड करण्यात आली। यावेळी राष्ट्रीय अध्यक्षा गयाबाई एकनाथ आव्हाड, कार्याध्यक्ष दादासाहेब क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष मच्छिंद्र गवाले, सरचिटणीस यशवंत फडताळे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। जसं असं तसं खाल्लं राहिलं, पहिलं वेगळं होतं। बरेच कार्यकर्ते पहिले आता नवे आलेले आहेत। मला छान वाटलं असतं, काही मनोभाव भासले असतं जिजाचे मला, पण तरीही हे पाटोळ्याच्या एक शब्दाला मला एक दोन शब्दाला त्याला बोलायचे तर की जिजा गेल्या तर मी आणखी सुद्धा म्हणत नाही की जिजा गेले, मी जिजा आहेच म्हणते आणि जिजा आहे म्हणते मी। आणि आता पाटोळे साहेबांनी कसं सांगितलं की असं मरगळ घेतली, जिजा गेले काय करावा, जिजा गेले काय करावा। मग गायरांचा प्रश्न असो, अन्याय अत्याचाराचा प्रश्न असो, मुलींचा असो, कुठला प्रश्न असो, हे अडचणीत आलेलं आहे। पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला एका गावात